कला गोखले. आजचा दिवस खूप शुभ आहे बरं का. आपल्या स्वामी समर्थ अक्कलकोटचे स्वामी समर्थ जे आहेत त्यांचा प्रकट दिन आहे आणि त्या प्रकट दिनाच्या निमित्ताने ह्या शुभ दिवशी मी माझा यूट्यूब चॅनल सुरू करत आहे. तर आज आपण त्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण काय करणार आहोत बरं मंडळी सांगा? आईस्क्रीम धमाका करणार आहोत. आईस्क्रीम धमाका म्हणजे या ठिकाणी अतिशय सोप्या पद्धतीने घरगुती सामान वापरून त्याच्यामध्ये केमिकल नसणार आहे, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह नसणार आहे, कमी वेळामध्ये आणि अतिशय कमी किमतीमध्ये असं हे आपलं सोपं आणि अतिशय सुंदर असं मऊ सॉफ्ट नॅचरल आईस्क्रीम आपण करणार आहोत. त्या आईस्क्रीमचे आपण अनेक प्रकार करणार आहोत. तर मला असं वाटतं की आईस्क्रीम धमाकाचा हा भाग 1 होईल. त्याच्यामध्ये आपण 4 आईस्क्रीम दाखवणार आणि भाग 2 मध्ये आपण आणखी 4 प्रकारचे आईस्क्रीम दाखवणार आहोत. तर चला तर बघूया. आपला आजचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ मी स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित करणार आहे आणि ते व्हिडिओ रूपी फूल आहे ते स्वामींना अर्पण करणार आहे असं समजूया आपण आणि सुरू करूया. आईस्क्रीम तयार जे करणार आहोत त्याच्याकरता बेस हा अतिशय महत्त्वाचा असतो. तर माझ्या मैत्रिणी 2 आहेत. ही रीना शहा म्हणून आहे नमस्ते. आणि ही मेधा आहे. त्या मेधाचा नातू आलाय आणि दुसरे पण आमचे नातू तिथे आलेले आहेत सगळे आणि त्यांना आईस्क्रीम शिकायचं आहे. म्हटलं मी करणार आहे तर तू नक्की बघा. तर त्या हौसेने शिकायला आलेल्या आहेत. तर त्यांच्यासमोर आपण आईस्क्रीम करूया. हां, तर प्रथम आपण बेस हा अतिशय महत्त्वाचा आहे. बेस केल्या एकदा की आपण कोणतंही आईस्क्रीम करू शकतो. तर बेस करण्याकरता काय काय साहित्य लागतं तर हे आपल्याला व्हीप क्रीम लागतं. टोपोलाइट कंपनीचं हे व्हीप क्रीम आहे. हे व्हीप क्रीम म्हणजे काय की आपण हे जर का मी बीटरने केलं तर त्याचं आयसिंग जे केकवरती घालतो तशा प्रकारचं घट्ट तयार होतं. म्हणून हे व्हीप क्रीम आपल्याला घ्यायचं असतं. नंतर आपल्याला एक मिल्क पावडर लागते. ती आपण मिल्क पावडर घेणार आहोत ती बंद पाकिटातली घेणार आहोत, सुटी आणायची नाही. एक मिल्क पावडर लागते त्याला. नंतर एक निरसं दूध लागतं. निरसं दूध म्हणजे काय की जे आपण गरम केलेलं नाही आहे, म्हशीचं साधं ताजं कच्चं दूध ते आपल्याला लागतं आणि पिठी साखर लागते. त्यामुळे आईस्क्रीमचा बेस करण्याकरता 4 गोष्टी आपल्याला लागतात. व्हीप क्रीम, मिल्क पावडर, पिठी साखर आणि निरसं दूध. तर त्याचं किती प्रमाण घ्यायचं आपण ते प्रमाण घेताना सगळ्याचं मी सारख्या वाट्या ठेवलेत. तुम्ही वाट्या घेऊ शकता किंवा आपले मेजरिंग कप तुमच्याकडे असतील तर मेजरिंग कपचा तुम्ही उपयोग करू शकता. पण मेजरिंग कप नसले आपल्याकडे तरी काही बिघडत नाही आहे. माझ्याकडे 4 सारख्या वाट्या होत्या. त्याचं प्रमाण एकच आहे. मी बघितलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी 1 कप हे घेते, व्हिपिंग क्रीम घेते चमच्याने. एक कप व्हिपिंग क्रीम घेतलं. त्याच्यानंतर आता मिल्क पावडर आपल्याला घ्यायचे. 1 कप मिल्क पावडर. सगळं सारखं प्रमाण आहे, लक्षात ठेवायला अगदी सोपं आहे. मिल्क पावडर पण आपल्याला 1 कप घ्यायचे. म्हणजे ही वाटीचं प्रमाण घेते त्या ही एवढ्या वाटीचं प्रमाणामध्ये मी घेते मिल्क पावडर सारख्या प्रमाणामध्ये. निरसं दूध जे घ्यायचं आहे ते पण आपल्याला 1 कपच घ्यायचं आहे. हे पण आपण त्याच प्रमाणामध्ये घेणार आहोत. आणि साखर अगदी कमी लागते बरं का. साखर अगदी कमी लागते म्हणजे आपण पाव कप साखर घेणार आहोत फक्त, अर्धा ते पाव कप. त्यामुळे हा जो आहे माझ्याकडे साधारणपणे 1, 2, 3 चमचे 3 टेबलस्पून साखर खूप झाली. म्हणजे आपल्या मेजरिंग करप्रमाणे बघितलं तर अर्धा कपाचं जे आहे ते भरपूर झालं. पिठी साखर, जाड साखर नाही, पिठी साखर. म्हणजे हे आपलं 4 गोष्टींचं साहित्य तयार झालं. आता सुरुवातीला मी काय करणार, हे बीटर आहे हा फिलिप्सचा बीटर आपल्याला वापरावा लागतो डबलचा. त्याच्यामुळे आपल्याला आईस्क्रीम तयार करणं सोपं जातं आणि त्यामुळे त्यात आपल्याला नको हे. तर आता मी काय करते, हे मिल्क पावडर आधी टाकते. कारण का नंतर टाकली तर सगळी उडू शकते ना, म्हणून ही मिल्क पावडर आधी टाकली. त्याच्यावरती हे आपलं व्हिपिंग क्रीम आहे ते टाकलं. त्याच्यावरती दूध टाकलं आणि त्याच्यावरती पिठी साखर टाकली आणि हे सगळं चमच्याने थोडं एकत्र करून घेतलं. कारण का ते मोठ्याने वरती येऊ नये म्हणून सगळं एकत्र करून घेतलं नुसतं जरा असं. आणि आता हे हाय स्पीडवरती 10 मिनटं मोजून 10 मिनटं झाली की सांगा किती वाजले बघ. 10 मिनटं फक्त करायचं आपल्याला.
साधारण 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपण आता हा जो बेस तयार झाला आहे तो मी आता इथे काढून ठेवते. आणि पण लक्षात ठेवा की हा बेस तुम्हाला आता उन्हाळ्यामध्ये एक 6-7 तास तुम्हाला ठेवला की तो घट्ट होईल. थंडीमध्ये आपला 3-4 तासामध्ये होऊ शकतो, पण उन्हाळ्यामध्ये जरा रात्री केलं तर तुम्हाला सकाळी घट्ट व्हायला नक्की मिळेल. तर आपण सगळा बेस आपण स्पॅच्युलाने काढूया व्यवस्थित सगळा, म्हणजे सगळा हा उद्याला होईल. म्हणजे उद्या पुन्हा कोणी आईस्क्रीम खायला आलं तर माझ्याकडे बेस तयार आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण आता बेस जो आहे ना हा बेस कसा ठेवायचा फ्रीजमध्ये ते दाखवते. झाकण ठेवलं मी आणि फ्रीझरमध्ये ठेवताना फ्रीझरचा एकदम कुलकूल पॉईंटवर ठेवायचा आणि हा जो तळ आहे खाली टेकला पाहिजे, कशाच्या ती वर ठेवायचा नाही. त्या फ्रीजच्या खालच्या तळाला फ्रीज टिकला पाहिजे, म्हणजे तो तुला चांगला राहील. एकदम खाली ठेवायचा आणि फ्रीजर कूलर ठेवायचा, कूलवर ठेवायचा. आपण एरवी आपण करताना एकच करतो नाही का आईस्क्रीम, हो की नाही. एका बेसचं एक आईस्क्रीम करतो, चॉकलेट आईस्क्रीम. पण आज आपल्याला 4 प्रकारचे आईस्क्रीम दाखवायचे आहेत, म्हणून प्रत्येक वेळी आपल्याला धुवून घ्यावं लागेल एवढंच फक्त. आता मी इथे सगळी तयारी केलेली आहे. तर हा मँगो आईस्क्रीम म्हटल्यानंतर मँगोचा रस गेल्या वर्षी, आता तर मँगो भरपूर मिळणार आहेत, पण हा माझा गेल्या वर्षी मँगो मी स्टोअर करून ठेवलं होतं. वर्षभरापूर्वी ठेवलेला मँगो आहे. त्याच्यामध्ये थोडी साखर घालायची आणि गॅसवर ठेवायचं. म्हणजे काय की त्याच्यामध्ये जो पाण्याचा अंश आहे ना, तो पाण्याचा अंश फक्त गेला पाहिजे, एवढंच फक्त त्याच्यामुळे कारण. तर मँगो आईस्क्रीम असं मी करून घेतलं आहे. त्यानंतर हे स्ट्रॉबेरी आहे. या स्ट्रॉबेरी आपल्या ताज्या असतात, त्याच्यामध्ये साखर घातली आणि ते पुन्हा मिक्सरमध्ये ह्याच्यामध्ये संबंध गॅसवरती ठेवलं आणि थोडंसं त्यातलं पाण्याचा अंश काढून घेतला. नंतर आपण एक चॉकलेट करणार आहोत. चॉकलेट करता आपण एक कोका घेणार आहोत. ते कोका आहे तो सुद्धा आपला, त्याच्यामध्ये शुगर नाही आहे कोकामध्ये. त्यानंतर एक इसेन्स आहे, तो म्हणजे चॉकलेट इसेन्स आहे, तो चांगला लागतो म्हणून तो घेणार आहोत आपण. आणि त्याच्यामध्ये आपण आणखी इन्स्टंट कॉफी घेणार आहोत. म्हणजे ह्याच्याकरता आपण फक्त मँगो रस घेणार. ह्याच्याकरता फक्त स्ट्रॉबेरीचा आपण साखर घालून जरा गॅसवरती ठेवला आहे आपण, आणि कोका आणि एक व्हॅनिला करणार. तर आपण आपला जो बेस आहे या बेसचे मी आता 4 भाग करणार. साधारणपणे 4 भाग करते आणि 4 भाग केल्यानंतर त्याचा एक भाग आपण घेऊया. आता पहिला भाग मी घेते हा. आपण एकच करू शकतो, पण आपल्याला आता 4ही करून दाखवायचे म्हणून आपण असं करतो आहे. ह्याच्या आता 3 मिनिटाचंच काम आहे फक्त आपलं, कळलं का. आता ह्याच्यामध्ये मी मँगोचा रस टाकते, जेवढा आपल्याला हवा तितका. थोडासा मी वरती डेकोरेशन ठेवून देते मँगोचा रस. आणि हे पुन्हा 3 मिनटं मोजून करायचं, जास्त वेळ नाही करायचं. 3 मिनटं पण लागत नाही. आता बघितलं आपण अगदी कमी वेळ लागते. झालं त्यामध्ये फक्त मिक्सिंगचंच काम करायचं असतं. हे जो बेस आहे त्या बेसमध्ये आणखी एक भाग मी घेते. त्या चॉकलेट आईस्क्रीममध्ये आपल्याला कोको पावडर टाकायचे विदाऊट 2-3 चमचे कोको पावडर. ही विदाऊट शुगरवाली आहे, पुष्कळ होते 3 चमचे. त्याच्यामध्ये थोडीशी इन्स्टंट कॉफी 1 चमचा आणि व्हॅनिला, त्यांचा चॉकलेट इसेन्स जो आहे तो इसेन्स थोडासा. जरासं एकत्र करून घेऊया, नाही तर काय होतं ती कोकोची पावडर सगळे पसरेल ना, म्हणून जरा थोडं एकत्र करूया. खाली घालूया कोकोची पावडर, म्हणजे अंगावर सगळे उडणार नाही. त्यातलं पुन्हा आता आणखी एक भाग आहे तो घेते, 3रा भाग घेते. आपल्याला एकच करायचं असेल तर प्रश्न नसतो, एकाच प्रकारचं करायचं. आपण आता 3 प्रकारची करते ना, म्हणून आता ह्याच्यामध्ये सगळे स्ट्रॉबेरीचं टाकते. जरा असं मी आटवून घेतले, ते थोडंसं पाण्याचा अंश काढून घेतला आहे मी ते केलेलं आहे.
शेवटचा आपला भाग जो उरला आहे तो ह्यातच आपण व्हॅनिला सगळ्यात सोपं. आपल्याकडे काहीच नसेल ना तर फक्त व्हॅनिलाचा इसेन्स त्यात टाकला आणि झालं, बाकी काही वेळायला नको आपल्याला. व्हॅनिला आईस्क्रीम व्हॅनिला इसेन्स टाकायचा. टाकायला पाहिजे, जास्त टाकला तर कडू होतो ना, जास्त टाकायचं नाही. एक अर्धा चमचा म्हणजे खूप झालं. व्हॅनिला आईस्क्रीम सगळ्यात सोपं बरं का, त्याच्या आपल्या व्हरायटी खूप करता येतात. एकदा बेस झाला की आपल्याला काहीच जास्त करावं लागत नाही, फक्त मिक्सिंगचं काम आहे. व्हॅनिला आईस्क्रीम म्हणजे फक्त व्हॅनिला इसेन्स टाकला मी, तर कसं डेकोरेट करायचं ते मग सांगते सगळ्यांना. हे आपण सगळं आईस्क्रीम तयार केलं. एक आहे स्ट्रॉबेरी, एक आहे मँगो, एक आहे चॉकलेट आणि हे एक व्हॅनिला. पण हे आत्ता आपण लगेच खाऊ शकणार नाही का, ते घट्ट व्हायला पाहिजे. त्याकरता हे सगळं आपण फ्रीझरमध्ये ठेवून देणार आहोत. उद्या 2-3 तासांनी ते नक्कीच तयार होणार आहे आणि तेव्हा खाऊ शकतो आपण. आणि हे सगळं फ्रीजमध्ये आपण ठेवून देणार आहोत. पण आत्ता खाण्याकरता मी आधी काल आईस्क्रीम करून ठेवलं होतं, ते आपण आता आईस्क्रीम खाऊया. आणि हे सगळं फ्रीझरमध्ये ठेवून देऊ आपण. नेहमीप्रमाणे खालच्या कप्प्यात ठेवायचं किंवा त्याचा बेस आहे तो खाली लागला पाहिजे, एकावर एक नाही ठेवायचं, ते पण लक्षात ठेवायचं. आपण नारळ बिरळ वरतून चालते. आपण हा बेस तयार आहे, आत्ता केलेला बेस आणि आत्ता केलेली 4 आईस्क्रीम हे आपलं तयार झालं आहे. आणि हे व्हीप क्रीम, हे कायम फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आणि खायच्या वेळी काढून खायचं. तर आपण त्याचे एक एक स्कूप आपण आता काढूया. मँगो घेऊया, स्ट्रॉबेरी घेऊया, जरा मऊ झालं तर स्कूप निघतो ना, म्हणून थोडंसं स्कूप काढायच्या आधी थोडं थांबायचं. घाई केली तर मग तुकडे काढावे लागतात आपल्याला, म्हणून आपण स्कूप करण्याकरता थोडा वेळ थांबायचं, बाहेर काढून ठेवायचं आईस्क्रीम आणि मग स्कूप करायचं. आणि शेवटचं व्हॅनिला रंग सगळे येतात. याचा रंग लागला तर व्हाईट व्हॅनिलाची जी मज्जा आहे ती सगळी जाईल त्याची, म्हणून त्यावर चमच्याने काढते. याच्यामध्ये व्हॅनिला खूप प्रकारे करता येतं. आपण चॉकलेटवरती सॉस टाकू शकतो, किंवा मी आता इथे फ्रूट स्टँडर्स टाकते, किंवा तुम्ही तुमच्याकडचा पपाया असेल किंवा त्या कोणत्याही फोडी तुम्ही असतील त्या टाकू शकता. व्हॅनिलावरती कोणतेही डेकोरेशन करता येतं. चोको चिप्स आहेत ह्या चॉकलेटवरती टाकायच्या, मुलांच्या आवडीच्या पण असतात, दिसायला पण छान दिसतात. नंतर स्ट्रॉबेरीचा क्रश आहे, तो स्ट्रॉबेरीचा क्रश आपण ह्या स्ट्रॉबेरीवर टाकूया थोडासा. एखादी स्ट्रॉबेरी त्याच्यावरती ठेवून द्यायची. आणि मँगोला आपण मँगोचा शिल्लक ठेवायचा थोडासा. आता आपण मँगो खऱ्या मँगो असेल तर मँगोची फोडी आपण ठेवतो ना, पण आता आपण ह्याच्या मँगोचा मगाचा रस होता तो थोडासा मँगोचा रस आपण त्याच्यावर टाकून डेकोरेट करू शकतो. आणि काय डेकोरेशन म्हणजे काय इज द लिमिट, तुम्ही कशाही प्रकारे डेकोरेशन करू शकता. आणि अशा प्रकारे आपलं हे आईस्क्रीम जे आहे हे अतिशय सोप्या पद्धतीने आणि घरगुती सामानामध्ये आपलं तयार होतं. आणि तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता, कसं आईस्क्रीम झालं ते बघू शकता. जर तुम्हाला आईस्क्रीम आवडलं तर परत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला त्याची जी कृती आहे ती कळेल. आणि जर तुम्हाला आवडलं तर लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. आणि मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी ह्या मे महिन्यामध्ये आईस्क्रीम करायला हरकत नाही घरगुती. आम्ही मस्त घरी बसून आईस्क्रीम खात आहेत, तुम्ही पण करा आणि खा.